ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेनं विजयाचं खातं उघडले. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलेलं असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं मोठी आघाडी घेतली आहे. शिवसेनेच्या एकूण 4 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. यामुळे निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेनेनं ठाण्यात आपलं खातं उघडले. जयश्री फाटक, सुखदा मोरे, एकता भोईर आणि राम रेपाळे अशी या बिनविरोध विजयी उमेदवारांची नावं आहेत. अशा रीतीनं ठाण्यात शिवसेनेने एकूण 4 जागांवर बिनविरोध विजय मिळवत विजयाचा चौकार लगावलाय. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या विजयामुळे शिंदे गटानं ठाणे महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. विरोधकांनी या जागांवर उमेदवार न दिल्यानं किंवा अर्ज बाद झाल्यानं शिवसेनेचा मार्ग मोकळा झालाय. मतदानापूर्वीच मिळालेल्या या यशामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या विजयामुळे आता उर्वरित जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचं पारडं जड मानलं जात आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली याचं खरं श्रेय या आमच्या ज्या वॉर्डातले सगळे नागरिक आहेत त्यांचा आशीर्वाद, आणि त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध झालेली आहे. आणि आज मी या ठिकाणी आपल्या समोर म्हणजे या आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन, आता म्हणजे मी महापौर असताना मी शेवटच्या म्हणजे महापालिकेतल्या सभागृहात मी सांगितलं की हा माझा शेवटचा सभागृहातला दिवस आहे, यापुढे मी निवडणूक लढवणार नाही. आणि यावेळेसही मी तसं सांगितलं होतं की नवीन लोकांना संधी द्या, आमच्या शिवसैनिकांना संधी द्या. 4ही लोकांना जे एक्झिस्टिंग नगरसेवक आहेत त्यांना न देता नवीन म्हणजे त्यांच्या घरात किंवा त्यांना न देता आपले जे इतर सगळे शिवसैनिक आहेत त्यांना द्या असं मी जाहीरही केलं होतं. परंतु शेवटी पॅनल येण्याच्या अनुषंगाने पक्षाने माननीय आपले मुख्य नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितलं की आपल्याला पॅनल आणायचं नाही, ही आपली महत्वाची वेळ आहे, त्यामुळे आपल्याला निवडणूक लढवणं गरजेचं आहे. परंतु हे लढत असताना जे काही प्रक्रिया असतात त्या प्रक्रियेतून जे काही गोष्टी घडल्या आणि सगळ्यांचे आशीर्वाद असल्यामुळे आज हे शक्य झालं. आज मी या माध्यमातून जाहीर करतो की आमच्या कुटुंबातलं हे या महानगरपालिकेतलं हे शेवटचं निवडणूक असेल. यानंतर आम्ही या प्रभागाची सेवा जोपर्यंत आम्ही इथं आहोत तोपर्यंत आम्ही या प्रभागातल्या आतापर्यंत गेली म्हणजे 92 पासून पक्षाने आम्हाला आमच्या घरात 7 वेळा म्हणजे संधी दिली आमच्या कुटुंबाला. तर त्याचं उत्तरायण होण्यासाठी पक्षासाठी आणि या नागरिकांसाठी आम्ही दोघंही तर पूर्ण वेळ आम्ही काम करणार आहोत. आणि पुढील जे काही पक्ष निर्णय घेईल पुढच्या पक्षामध्ये त्या सर्व शिवसैनिकांसाठी आम्ही पूर्णपणे काम करू, एवढंच मी बोलतो. आणि आमचे सन्माननीय राम रेपाळे आलेले आहेत दुसरे.